मंडळी, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत राजगड किल्ल्याविषयी माहिती, त्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, त्या किल्ल्यावरती पाहण्याची ठिकाणे, त्याचं प्रवास वर्णन, पुण्यापासून त्याचं असणारं अंतर, अशी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भेटूया व्हिडिओमध्ये। रायगडाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकीय केंद्र म्हणून पुणे जिल्ह्यातल्या राजगडची निवड केली होती। राजगडावर त्यांचं थोडकी नव्हे तर तब्बल 25 वर्ष वास्तव्य होतं असं म्हटलं जातं बघा। राजगडची प्रचंड उंची पाहता तो सर्व किल्ल्यांमध्ये सर्वश्रेष्ठ किल्ला होता। त्याचा घेर 12 कोसांचा आहे। राजगडाच्या मजबूतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही। या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरं काहीच फिरकू शकत नाही, असे जे शब्द आहेत ते शब्द आहेत औरंगजेबाचा अधिकारी असणारा साखी मुस्तेद खान यानं 17व्या शतकात राजगडाचं हे केलेलं वर्णन आहे बघा। एक कोस म्हणजे साधारणतः 3.22 किलोमीटर अंतर, म्हणजे साहजिकच 12 कोस असलेल्या राजगडला वेळ घालणं हे सोपं नव्हतं। औरंगजेबाचा अधिकारी असलेला साखी मुस्तेद खान यानं मासिरे आलमगिरी हा फारसी भाषेत ग्रंथ लिहिला होता बघा। या ग्रंथामध्ये औरंगजेबाने जेव्हा दक्षिणेत स्वारी केली तेव्हा मुस्तेद खान सोबत होता आणि ह्या मुस्तेद खानानंच ह्या आपल्या राजगडाचं वर्णन त्याच्या मासिरे आलमगिरी या फारसी भाषेत लिहिलेल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे बघा। शिवाजी महाराजांनी गडाच्या तटांची मजबूती एवढी खतरनाक केली होती की खाली भयंकर दऱ्या होत्या, अतिशय अवघड वाटा होत्या, तिथून माणसं जाणं शक्यच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याच्या बांधकामासाठी बराचसा खून खर्च केला। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राजगड सोडून रायगड ही आपली राजधानी केली तेव्हा देखील राजगडाचं बांधकाम हे त्यांनी थांबवलं नव्हतं। मुघल इतिहासकार महम्मद हाशिम उर्फ काफी खान यानेही 1732 मध्ये मुंतखाब अल लबाब या महम्मदशाही नावाच्या पुस्तकात राजगडाचं वर्णन केलेलं आहे बघा। त्याच्या वर्णनानुसार राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांगच, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीणच आहे। या वर्णनावरून राजगडाबद्दल मुघल सैन्याला किती भीती वाटते हे निश्चित आहे। आजही राजगडावर पोहोचायचं असेल तर पायवाट अवघड चढल्याशिवाय पर्याय नाही। साधारणतः आता तुम्हाला ह्या राजगडाचा इतिहास कसा, तो राजगड कसा बांधला याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। राजगड किल्ला पुणे जिल्ह्यातल्या वेल तालुक्यात आहे। राजगडावर पोहोचण्यासाठी पुण्याहून साधारण 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। त्यासाठी गडाच्या पायथ्याजवळील गुंजवणे आणि पाली गावापर्यंत जाता येतं बघा। गडाला मुख्य असे 2 दरवाजे आहेत। एक पाली दरवाजा हा मुख्य दरवाजा, तर गुंजवणे हा त्यापूर्वीही बांधलेला प्राचीन काळातील दरवाजा आहे। पायथ्यापासून पद्मावती माचीवर पोहोचायला साधारण 2.5 तास ते 4.5 तासांचा ट्रेक करावा लागतो। पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजगडावरती जायला सुमारे 8 ते 10 चोर वाटा आहेत। राजगडाचं वैशिष्ट्य म्हणजे माचीशी जोडलेल्या सोंडेच्या आकाराच्या डोंगर रांगा आणि किल्ल्याची भरगप्प रचना। लांबवर पसरलेला सुवेळा माची आणि संजीवनी माचीची लांबी प्रत्येकी 2.5 किलोमीटर असून ती 3 टप्प्यात बांधण्यात आलेली आहे। तर पठारी भागावर असलेल्या पद्मावती माचीवर आजही देवीचं मंदिर आणि मध्ययुगीन स्थापत्य रचनेच्या खाणाखुणा आपल्याला तिथे आढळतात। या तिन्ही माच्यांच्या मधोमध सर्वात उंचावर असलेला बाले किल्ला पाहताना आश्चर्य वाटल्यापासून आपल्याला राहत नाही। राजगड किल्ला एका दिवसात पाहून होण्यासारखा नाही आहे। खरंच किमान 2 दिवस आणि जास्तीत जास्त 3 दिवस तुम्हाला संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायला लागतील। छत्रपती शिवाजी महाराजांनी यापूर्वी राजगड किल्ल्याला मुरुमदेवाचा डोंगर असं म्हणलं जायचं बघा। आणि तो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला त्यावेळी त्यांनी मुरुमदेवावरून ह्या किल्ल्याचं नाव राजगड म्हणून नामकरण करण्यात आलं बघा। यामागे विशेष काही कारणं होती, ती म्हणजे मावळ प्रांतावर वर्चस्व। मावळ हा पुण्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यांच्या प्रांत सह्याद्रीतला रांगामधला राजकीय हालचालींना महत्त्वाचा भूभाग होता।
साधारणतः राजगड गुंजन मावळ खोऱ्यातील राजगडाच्या पद्मावती माचीवर उभं राहिलं ना की नजरेच्या टप्प्यात आपल्याला तोरणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले दिसतात। मावळ प्रांतातले हे महत्त्वाचे किल्ले होते। आपल्या राज्याची स्वराज्याची स्थापना करताना तोरणा किल्ल्याचा विस्तार पाहून त्याला प्रचंडगड असं नाव महाराजांनी दिलं होतं। ज्यावेळी औरंगजेबाच्या आदेशावरून शाहिस्तेखानाने 1660 मध्ये मावळ प्रांतावर स्वारी केली, फारसी साधनांच्या माहितीनुसार शाहिस्तेखानाने राजगडाकडे जी फौज पाठवली होती त्यांनी जवळपास खेडी उद्ध्वस्त केली होती, पण राजगड जिंकण्याचा प्रयत्न केला नाही। नंतर 3च वर्षात शिवाजी महाराजांनी लाल महारावर छापा घालून शाहिस्तेखानाला धाडा शिकवला होता। पण 1665 मधील मुघल सैन्याने केलेल्या लढाईने राजगडावरच्या शासन व्यवस्थेवर खोल परिणाम झालेला होता। इतिहास लेखक प्र. न. देशपांडे लिहितात, मिर्झा राजे जयसिंगाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी करताना सर्व मुलखाती एकाच वेळी कोंडी करण्याचं तंत्र स्वीकारलं होतं। 30 एप्रिल 1665 मध्ये मुघल सैन्याने राजगडावर चाल केली, पण किल्ल्यावरून विलक्षण मारा झाल्यामुळे मुघलांना हा किल्ला न घेताच माघारी जावं लागलं। जून 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव मान्य केला आणि जयसिंगाबरोबर तह करताना 23 किल्ले मुघलांना देण्याचं मान्य केलं। स्वतःकडे 12 किल्ले ठेवले। या 12 किल्ल्यांमध्ये राजगड आणि 2 तोरणा ह्या किल्ल्यांचा समावेश होता। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राजगड किती महत्त्वाचा वाटतो हे ह्या गोष्टीवरून आपल्याला ध्यानात येतं। राज्यकारभारावरची पद्मावती माची, प्रशासकीय कामकाज या माचीवर चालत असे। म्हणजे जी आपण पद्मावती माचीवर थांबलोत त्या माचीवर पूर्वी राज्यकारभार सांभाळला जायचा। आजही इथे आपल्याला सचिवालय, दिवाणे आम, सदर, मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची निवासस्थानं पद्मावती माचीवर होती बघा। पद्मावती मंदिरही पाहण्यासारखं आहे, काहीशी डागडुजी झालेली आहे। मंदिराजवळ सईबाईचं समाधीस्थळही आहे। तुम्हाला सांगतो, राजगडावर मुक्काम करणाऱ्या अभ्यासक आणि दुर्गप्रेमींसाठी हे मंदिर आश्चर्याचंच ठिकाण आहे। मंदिराजवळ पद्मावती तलाव आहे। गडावर पडणारं पावसाचं पाणी खोदकाम करून मोठ्या खुबीने तलावात साठवण्याचं तंत्र इथं वापरण्यात आलेलं आहे बघा। शत्रूची दिशाभूल कशी करायची यासाठी चोर दिंड्या वा चोर दरवाजा इथे आहे। त्या काळात शौचालय आणि मलनिसारण व्यवस्था कशी होती हे देखील आपल्याला पद्मावती माचीवरती असणाऱ्या या ठिकाणी आपल्याला बघता येतं। साधारणतः या किल्ल्याला 3 माची आहेत, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी। तर सुवेळा माचीची अनोखी रचना काय आहे बघा। पद्मावती माचीनंतर सुवेळा माची बांधण्यात आलेली आहे। पाण्याची टाकी आणि चिलखती तटबंदी आणि उतार असलेली ही माची आहे। या माचीवर असलेल्या गुंजवणे दरवाजाचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीत आहे। जवळजवळ वेगवेगळ्या राजवटीतील शिल्प ही पाहायला या ठिकाणी मिळतात। पुढे गेल्यावर आपल्याला झुंजार बुरुज बघायला लागतो बघा। सैन्याला टेहळणी करता यावी यासाठी खंबीरपणे उभा असलेला झुंजार बुरुज आपल्याला इथं बघायला भेटतो। आणि सर्वात उंचीवर असणारा म्हणजे बालेकिल्ला। एका उंच निमुळत्या टेकडीवर असणाऱ्या बालेकिल्ल्याला जाणारी वाट अतिशय कठीण आणि अरुंद आहे। पूर्वी खडकात कोरलेल्या पायऱ्या होत्या आणि एका बाजूला दरी, त्यामुळे इथे चढाई करताना दोन्ही हातांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही। पण पुढे गेल्यावर अजून चांगल्या अवस्थेत असणारा बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो। टेकडीवरच्या या बालेकिल्ल्याला संरक्षित करण्यासाठी तटबंदी करण्यात आली आहे आणि त्याला अभेद करण्यात आला आहे। इतक्या वरच्या भागात असूनही पाणी साठवण्यासाठी खडकात खोदकाम करून काढलेला चंद्रकोर आकाराचा तळ इथं पाहण्यासारखं आहे बघा। आपल्याला इथं बघता येतं जननी देवीचं आणि ब्रह्म ऋषीचं मंदिर याखेरीजच इथे बाजारपेठ भरायची याची अवशेष असावेत असे इतिहासकार सांगतात, पण बाजारपेठ असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत। बालेकिल्ल्यावरील बऱ्याचशा इमारती भग्नावस्थेत आहेत। त्यातील एक चौथऱ्यावरून एक इमारत ही छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान असावं असा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे। बालेकिल्ल्यावर राणी तलाव, दिवाणे खास, धान्याची कोठर यांच्या खानाखुणा आपल्याला दिसतात। संजीवनी माचीची चिलखती तटबंदी, बिनीचा बुरुज अशा विविध गोष्टी आपल्याला इथं राजगडावरती बघायला भेटतात बघा।